आपल्यापैकी सर्वजण ईश्वराला काही ना काही अर्पण करत असतात. या अर्पण करण्यामागचा हेतू वेगवेगळा असू शकतो. वस्तू वेगवेगळ्या असू शकतात. भावही वेगवेगळा असू शकतो. मात्र अर्पण करणे हे सर्वजण जाणतात. पण ईश्वराला नक्की काय हवं आहे? ईश्वराला नक्की काय आवडतं आहे? ईश्वर तुम्हाला नक्की काय सुचवतो आहे? कोणता मार्ग दाखवतो आहे? काय अर्पण केल्यानं आपण ईश्वराच्या जवळ जाणार आहोत? ईश्वरार्पण होणार आहोत? याच्याबद्दल मात्र आपण माहिती करून घेत नाही. साक्षात ईश्वर स्वतःच्या मुखानं सांगतो, तरीही आपल्याला कळत नाही. हे आपलं अज्ञान आहे की अहंकार? हे आपण तपासून पाहायला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगतात, जो ही भक्त, जो ही साधक मला आपले मन आणि बुद्धी अर्पण करतो, तो मला अत्यंत प्रिय होतो. मन आणि बुद्धी या दोन गोष्टी आधी आपण समजून घेतल्या पाहिजेत. तर त्याच्या अर्पणाचं महत्त्व आणि त्याच्यामागून भगवंतांना काय सुचवायचे हे आपल्याला कळू शकेल. मन आणि बुद्धी अर्पण केल्याशिवाय काहीही होऊ शकत